जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजन्मोत्सव सोहळा पारसिक नगर कळवा येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। हा कार्यक्रम ट्रस्टचे अध्यक्ष राजन पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन व मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करून करण्यात आली। यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावकरे, उपमहापौर कृष्णा पाटील, शहराध्यक्ष संदीप लेले, नगरसेवक संजय वागुले, मनोहर डुमरे, नगरसेविका विजया लासे, माजी उपमहापौर मनोज लासे तसेच माजी नगरसेवक उमेश पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत युवकांना त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचं आवाहन केलंय। त्यानंतर रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व, वेशभूषा स्पर्धांना विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सायंकाळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीने परिसर शिवमय झाला होता। सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांनी सादर केलेल्या माझा शिवाजी राजा या लोकगीतांच्या कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। तसेच जनस्वराज्य समाजरत्न पुरस्काराचे वितरण देखील करण्यात आलं। लोकव्याख्याते, लेखक, कवी, चित्रकार प्राचार्य विशाल गरड यांनी शिवचरित्र या विषयावरती मार्गदर्शनपर व्याख्यान देत उपस्थितांना प्रेरणा दिली। विविध स्पर्धातील विजेत्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला। शिस्तबद्ध नियोजन, मान्यवरांची उपस्थिती आणि नागरिकांचा मोठा सहभाग यामुळे हा शिवजन्मोत्सव सोहळा दिमाखात आणि उत्साहात पार पडला असून आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे। एकंदरीत कार्यक्रमाविषयी जसं सांगितलं आम्ही आधी की शिवगीते आणि पोवाडे यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायचा आम्ही प्रयत्न केला। ज्या प्रकारे शिवशाहीर नंदेजी उमप साहेब यांनी ते शिवगीते आणि पोवाडे सादर केले आणि जनमानसांच्या मनाला त्यांनी साथ घातली, ते खरं तर रोमहर्षक होतं। त्यांनी जो अफजल खानाचा पोवाडा गायला, त्यांनी जे महाराष्ट्राचं गीत गायलं, त्याच्याने आपला महाराष्ट्र किती प्रगल्भ आहे त्याची प्रकर्षाने आपल्याला जाणीव होते। या शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने आमचा एक प्रयत्न होता की आपली संस्कृती घरोघरी पुढच्या येणाऱ्या 6G पिढीपर्यंत ती कशी पोहोचवता येईल ते आम्ही प्रात्यक्षिकाद्वारे डिजिटल माध्यमातून स्क्रीन लावून, नंतर युनेस्कोचे जे 12 किल्ले युनेस्कोने आपल्या हेरिटेज साईटवरती टाकले आहेत त्यांचं मॉडेलिंग दाखवून सादर करण्याचा प्रयत्न केला आहे। काय संकल्पना होती? संकल्पना ही होती की जर युनेस्को सारखी हेरिटेज ओळखणारी किंवा जे सन्मान देणारी एक मोठी जागतिक स्तरावरची संघटना आपल्या किल्ल्यांचा सन्मान करते, तर महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्राचे नागरिक आणि महाराजांचे मावळे म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे। महाराजांचा वसा वारसा हा तळागाळापर्यंत गेला पाहिजे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते ठाणे शहराचे आमदार माननीय संजयजी केळकर साहेब, भारतीय जनता पार्टी ठाणे शहराचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी लेले साहेब। कार्यक्रमाचे उद्घाटक होते ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर श्री कृष्णाजी पाटील साहेब। त्याचप्रमाणे ज्येष्ठ नगरसेवक संजयजी वागुले साहेब, मनोहरजी डुमरे साहेब, विकासजी पाटील, अनिता ताईगौरी, मंदार केनी साहेब, या सर्व लोकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली। आणि या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आमचे सचिनजी मोरे आणि दुसरे आमचे जे नेते आहेत महत्त्वाचे निरंजनजी डावकरे साहेब यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं। त्याचप्रमाणे श्री गावडे साहेब, शेळके सर आणि जनस्वराज्याचे सर्वच पदाधिकारी मंजित जाधव असतील, अमित नाईक असतील, किरण पाटील असतील, राहुल पाटील असतील, सुनील पाटील असतील आणि नव्याने येणारी जी काही तरुण टीम आहे त्यांनी यामध्ये लक्ष घातलं आणि हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला। राजाराम साळवी साहेबांचा सत्कार आपण याच्यासाठी केला की ते महाराष्ट्राचे जे पहिलं ओबीसी महामंडळ आहे त्याचे पहिले अध्यक्ष होते। त्याचप्रमाणे आगरी सेनेची त्यांनी स्थापना केली। जो समाज, जो भूमिपुत्र समाज आहे तो विखुरलेला होता, त्याला त्यांनी एकत्र आणलं। त्यांच्या कामाचं योगदान खूप मोठं आहे। त्याची एक छोटीशी पोचपावती म्हणून आम्ही त्यांना सन्मानित केलं।